ऑफिस मध्ये कोणीच का दिसत नाहीये. कुठे गेलेत सगळे मला का. यार पण ऑफिस फारच भारी यायचं. चांगलं केलं यार इंटिरियर. यार मला पण पाहिजे असं ऑफिस. गॅरीला सांगते करून द्यायला. पण आता कोणी नाही तर मला कशाला बोलवलं. जाऊ दे आता सिक्युरिटीलाच विचारते कोण आहे कुठे. येस नाईस ऑफिस. हा ते तर आहेच. अरे वा 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 शनाया मॅडम. बघा बघा राधिका मॅम कोण आलाय. ALF चे रिप्रेझेंटेटिव्ह मिस सनाया शबनिश. सॉरी मिस शनाया सबनिस. सो शनाया हाउ आर यू. आई एम गुड. ये ना ये प्लीज बस. ये प्लीज 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 आवे सर. मग काय घेणार. चहा कॉफी जेनी. नाही नको. बट आय एम सरप्राइज्ड यू गाइज आर ट्रीटिंग मी सो वेल. म्हणजे आमच्याकडे म्हणतात ना अतिथी देवो भव म्हणून. हेच इंग्लिश मध्ये सांग. जाऊ दे शन्या तुला कळणार नाही ते. पण काय ग एवढी घाबरलीये का. रिलॅक्स रिलॅक्स. नाही तसं काही नाही. बट मला ऍक्च्युली वाटलं होतं की. काय वाटलं. मी तुला भीती वाटते का की आम्ही तुला इथून बाहेर वगैरे काढू. नाही नाही आम्ही असं काही करणार नाहीये तुला. पण काय ग ऑफिस कडे इतकं निरखून काय पाहत होतीस. नवीन ऑफिस घ्यायचं स्वप्न बघत होतीस की काय. नाही तसं काहीच नाही. आणि मी काही घाबरत वगैरे नाहीये. आणि असं काही स्वप्न पण बघत नाहीये. मला गॅरीने मीटिंगला पाठवलं तेवढ्यासाठीच आले मी. सर त्याने मीटिंगला आली. ही मीटिंग करणार आहे आता. तयारी झाली आहे ना तुझी. ऑफकोर्स. हा आणि हो मीटिंग बरोबर जर चहा कॉफी खायला सँडविच विथ एक्स्ट्रा चीज. हा चालेल. परफेक्ट. ग्रेट. नो ऍक्च्युअली सर नूडल्स इज अ बेटर ऑप्शन. शी लाइक्स नूडल्स राइट. नो सँडविच विथ एक्स्ट्रा चीज. आय नो हर टेस्ट बेटर इजंट इट. नो नो नूडल्स इज बेटर. ओ ओके मग नूडल्स. खायला आली का मीटिंग करायला आली कोण असतं. सॉरी काय नाही. चला प्लीज कम. जेनी चला चला मीटिंग करूया. हा मीटिंग मीटिंग करूया. मीटिंग मीटिंग महत्वाचं आहे. मीटिंग मीटिंग. ये नाइस इंटीरियर. थँक्स. हॅव अ सीट. या व्हॉट आर यू डुइंग. मी बसत होते ना तिथे पडले असते म्हणजे. हो चुकीच्या जागी बसायला गेलो की तोंड्यावर पडणारच ना. व्हॉट डू यू मीन. चुकीच्या जागी म्हणजे चुकीच्या जागी. ही जागा चुकीची. ती चेअर पानलकर सरांची आहे. ते बसतात तिथे म्हणून. सॉरी. अरे तिथे जाऊ नकोस. ही राधिका वहिनींची जागा आहे. या जन्मात काय कुठल्याही जन्मात ती जागा तू घेऊच शकणार नाहीस. तू तर रस्त्यावर. व्हॉट. नाही म्हणजे ते प्रेडिक्ट करत होते. म्हणजे फ्युचर मध्ये तुझंही एखादं ऑफिस असेल. तूही अशी चेअर वरती बसशील वगैरे. बरोबर ना आनंद भाऊजी. नो पर्सनल टॉक. सॉरी मॅम. आय सिन्सिअरली अपोलोजाइज. प्लीज प्लीज हॅव अ सीट. ही माझी जागा आहे. तू तिथे ना ते बाकीचे एक्स्ट्रा म्हणजे बाकीचे लोक बसतात तिथे. तुला इथे बसायचं असेल. मिस शनाया शॅल वी स्टार्ट. नाही नाही सर असं कसं मीटिंग सुरू करणार. आय मीन असं कसं मीटिंग सुरू करणार. आपण ईटिंग साठी काहीतरी ऑर्डर केलं ना. तो येणार ना. ना म्हणजे नाना म्हणजे नाना मधून ऑर्डर केलंय ते येणार आहे. नाना. एक मिनिट मला नानांकडचं काही खायचं नाही. तुझा डबा तू खा प्लीज. ना 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 नाना म्हणजे नाना नाना ना नाना. नाना म्हणजे नाचोज अँड नान्स. ना ना नाचोज नान्स ना ना. ती एक रेस्टॉरंट आहे. तिकडनं ऑर्डर केलंय जेनीने तुमच्यासाठी. येणार आहे आता. हे कुठलं रेस्टॉरंट आहे ना. आत्ताच उघडलंय म्हणजे जस्ट उघडलंय. जस्ट
नाही काय कधी कधी काही काही शब्दांचे फुल फॉर्म्स पटकन नाही लक्षात येत आणि इथे तर काय सगळंच अज्ञानात सुख आहे. आपण सुरू करूया का? हो. सो मिस शनाया, तुमच्या कामाची प्रोग्रेस सांगा आमच्या मॅडमना. ALF कंपनीची म्हणजे तुमच्या म्हणजे. हा, या फाईल मध्ये सगळं आहे, इथे तुम्ही वाचून घ्या, मला सगळं कळेल. अरे याला काय अर्थ आहे? आमचं आम्हीच जर वाचायचं होतं तर ह्या फाईल्स तुम्ही कुरिअरही करू शकला असतात ना. इथे याची गरजच काय? अरे असं कसं, मला पण बघायचं आहे ना की तुमचं काम कुठपर्यंत आलंय. नाही नाही, ते होईल होईल. हो, त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, उगाच टॅन व्हाल. What? म्हणजे कसं आपण असं सूर्य नमस्कार करतो आणि टॅन होतो ना, तसंच टेन्शन घेतलं की टॅन होतो. What is it? ठीक आहे. शन्या, तुला काय इन्फॉर्मेशन हवी आहे सांग. मला सगळीच इन्फॉर्मेशन हवी आहे. हो का? पण मग आधी तुम्ही काय स्टडी करून आलात ते सांगा ना. हा म्हणजे तुमची ऑर्डर कितपत पूर्ण झाली आहे ते सांग. मिस शनाया, तुम्हाला हेही माहिती आहे ना की सायमल्टेनियसली आपल्याला ही ऑर्डर पूर्ण करायची. मग तुमचं स्टेटस काय, किती % काम झालंय सांगा ना. आय डोंट नो. तुम्हाला माहिती नाही? तुम्हाला माहिती नाहीये म्हणजे तुम्ही ALF चे रिप्रेझेंटेटिव्ह आहात ना नक्की? हो, बट या फाईल मध्ये सगळं आहे ना, तुम्ही ही फाईल बघा ना, युल म्हणजे काय टार्गेट काय तुम्ही असं सेट केलं, तुम्हाला माहित असेल ना व्हॉट्स टार्गेट. नो, यू रीड दिस ना, युल गेट इट. अच्छा, याच्यात सगळी उत्तरं आहे का? हा. ओ ग्रेट. म्हणजे इथे फाईल मध्ये सगळं आहे. सो आता या फाईल मधनं बघून आपल्याला शनाया मॅडम सगळं सांगणार आहे, आपल्या प्रश्नाची उत्तर देणार आहे. सांगा. शन्या, तुला माहितीये ना ऑर्डर नेमकी कशी आणि काय आहे ते? आय नो दॅट वी आर डुईंग हाफ द कॉन्ट्रॅक्ट. हा मॅडम, माहिती आहे ना असं कसं. म्हणजे हे बघा, त्यांना हे जर माहिती आहे की आपल्याला 50-50 असं काम करायचं आहे, बरोबर की नाही? म्हणजे तुम्हाला हे कळतं ना, आम्ही मसाले बनवणार, मग तुमचे पण मसाले येणार, मग ते 50-50 मसाले एकत्र करून त्याला मिक्स करून एका पॅकेटमध्ये आपण टाकणार, बरोबर की नाही? हा, ऑब्विसली. येस येस. बघा, माहिती आहे ALF च्या रिप्रेझेंटेटिव्हना काय काम करायचंय ते. बघितलं सर. सो आता कसं झालंय ना, आमचे एक पॅकेट आहे ना, त्यातला अर्धा पॅकेट आम्ही रेडी केलंय, अर्धा पॅकेट तुम्हाला रेडी करायचंय. म्हणजे ते पॅकेट पण जॉईन होणार आणि मग त्याच्यात ते मसाले जाणार, ते मिक्स केलेले मसाले. सो त्या पॅकेटचं पण काम झालं. तुमचे अर्धे पॅकेट झाले का? एक मिनिट, ऐका ना, तुम्ही एक काम करा, तुम्ही हे सगळं गॅरीला विचारा, मी निघते. अरे बस ना. म्हणजे बसा, आपण डिस्कस करूया. आय थिंक वी जस्ट नीड टू कंटिन्यू विथ द डिस्कशन. ओके. नाही, मी निघते, मला काम आहे दुसरं वेगळीकडे. हा, मला जरा काम. एक मिनिट बस ना, खाऊन तरी जा. नाही, नको थँक्यू सो मच. नाही, 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 निघते ना, आता. नाही, नाही, ना, thank you. ना, ते येतच असेल. शनया. ना. शन्या, तू काही सुधारणार नाहीस. यांची पण कमाल आहे. हे असले एम्प्लॉय घेऊन ऑर्डर कशी पूर्ण करणार आहेत कोणाच ठाऊक. हॅलो रघु, सौमित्र बोलतोय. हा बोला साहेब, काय खबर? खबरी तू आहेस, तू खबर द्यायची, मी कशी खबर देणार? काय म्हणतात गुरु सर, काय म्हणतात तुमचे? ते माहित नाही साहेब, ते तर कालच गेले ना बॅग घेऊन. गेले तर गेले, परत आलेच नाही. हा पण राजवाडे साहेब काहीतरी बोलत होते, तिथे गोव्याला काहीतरी कॉन्फरन्स आहे म्हणून. हो का? बरं मला सांग, एकटाच गेलाय की काय चालू? तो बच्चा आहे बरोबर? नाही साहेब, एकटेच गेले. अच्छा. अरे हो सर, आपली खबर सांगतो, गजानन मला शपथ खरंच सांगतो. हा, आपले गुरु साहेब आहेत ना, त्यांनी शन्या मॅडमना राधिका मॅडमच्या ऑफिस मध्ये कामासाठी जायला सांगितले. नाही काय नाही, सॉरी. अरे सॉलिड न्यूज दिलीस तू. थँक्यू सर. वा, छान अशाच खबरी देत राहा. अमेरिकेला नेईन तुला बरोबर. हो सर, नक्की देतो सर. थँक्यू रघु. हा चल, बाय. का म्हणते? हा, का म्हणते गुरु? कुठे आहे तो? आणि ही भयाड कुठे आहे? शांत व्हा.
गुरु गेलाय गोव्याला बहुतेक, मला माहिती नाही, काहीतरी कॉन्फरन्स आहे म्हणे, पण शनाया इथेच आहे. हा, त्यामुळे काही टेन्शन नाहीये तुम्हाला. आणि तुमच्या बाळाची आबाळही होणार नाही. जर गोव्यात असेल तर खायची प्यायची चंगळ आहे त्याची. हा बरं ऐका ना, मी जरा गुप्ते भाऊजींकडे जाऊन आलो पटकन. खाऊन बरं आता गुप्ते भाऊजींकडे जाते तू. अहो जरा काम आहे माझं, आलोच ना पटकन. जेवायला आहेस ना बा? म्हणजे काय, जेवायला नाही मी गुप्ते भाऊजींकडे जाणार, जेवायला इथेच येणार. वडा भात, भरली मिरची आणि वर तेलाची धार. ते करायचं होतं का? विसरूनच गेले ना मी. हरकत नाही, मी आल्यावर मदत करतो तुम्हाला. हा, एकत्र तयारी करूया. आणि आई, आता काळजी नका करू, मी तुमचा गुरु आहे असं समजा आणि भरपूर लाड करा माझे. हा? आई मला कडेवर घे ना. चला आलोच. हा, गेलो रे, आलो. ये बरं लवकर. काय बाई पोट्टे, हा गुरु असा आता हा असा. चांगला आहे मन मिळावू. का करते पण विचार, एवढं चांगलं पोर पण ना नोकरी ना धंदा. आज ते आवड आहे एकाची. अच्छा, असं आहे सगळं. मग पुढे काय करायचं ठरवलंय? अजून तरी काही ठरवलेलं नाहीये तसं. एक विचारू? हो विचार ना. या सगळ्याची रेवतीला काही कल्पना दिली? नाही, तिला कल्पना आहे थोडी, पण आताच मॅडमला प्रमोशन मिळालंय, बाईसाहेब खुश आहेत, पण बस तिचा मूड नव्हता घालवायचा मला. तू ना जरा जास्तच चांगला आहेस. नाही म्हणजे खूप चांगलं आहे बायकोच्या मनाचा विचार करणं वगैरे. अरे पण रेवती खूप समजूतदार आहे. उलट तू तिला सांगितलंस तर समजून घेईल ती. तिच्याशी बोलून एखादं सोल्युशन मिळेल तुला. टेन्शन कसलं घेतोय? नाही नाही, टेन्शन मी अजिबात घेतलेलं नाही. टेन्शन घेऊन काय होणार आहे. एक विचारू? नको. तू एवढा हुशार आहेस, हरहुन्नरी आहेस, मग तू एखादा जॉब का नाही करत? किंवा छोटासा उद्योग बघ. माझे छोटे छोटे उद्योग बरेच चाललेले असतात, माहितीये तुला मी उद्योगी आहे. आणि म्हणजे काम, करिअर वगैरे ह्याचा मी अजून फारसा विचार नाही केला. आणि मग कधी करणार? आता सेटल व्हायचंय ना तुला. हो. मग घर कसं चालणार तुझं? अरे यार तू तर एकदम सिरियसच झालास यार. तू काय राधासारखं लेक्चर द्यायला लागला मला, काम, करिअर, लग्न वगैरे. हा, आणि खरं सांगू का, मी अजूनही काम बघत नाहीये. ह्याच्या मागे अनेक कारण आहेत. तुझ्या अण्णावासारखं आहे, गुप्ते गुप्त आहे सगळं, सिक्रेट आहे त्यामागे. आणि जगायचं म्हणशील तर काय, मला काही प्रॉब्लेम नसतो. अनेक मित्र आहेत, नाती आहेत, परिवार आहेत, सगळे बांधून ठेवलेत मी. आनंदाने जेवायला देतात मला, वार लावून जेवतो सगळ्यांकडे. आता सुद्धा नागपुरी स्टाईल जर जेवायला मस्त जाणारे आईला सांगून ठेवलेलं आहे, भरली मिरची, वडा भात कडाक. तू म्हणजे ना एकदम हॅपी गो लकी आहेस. हा म्हणजे काय, मज्जा नाही लाईफ, असंच जगता यायला पाहिजे, स्ट्रेस फ्री. तुझ्यासारखं जगता यायला पाहिजे. खरं सोपं आहे, खरं तर एकदम सोपं आहे. आपणच सोपं आयुष्य उगाच कॉम्प्लिकेटेड करून ठेवतो. बघतो मी, जगून बघतो तुझ्यासारखं. हा, जगून बघायलाच पाहिजे. खरं सांगू का, आपल्या आयुष्यात जे आहे ना त्यात समाधानी असलं पाहिजे आपण. नाहीतर अवस्था गुरु सारखी होते. गुरुला अजून कळलंच नाही त्याच्या आयुष्यात काय. राधासारखी सुंदर बायको असताना सुद्धा मूर्खासारखा. अगदी राधिका वहिनींची बरोबरी कुणीच करू शकणार नाही. खरं सांगायचं तर गुरुनाथ दुर्दैवी आहे, बस. राधिकाच्या लोणच्याला रंग पण छान येतो. करते पण छान हो लोणचं राधिका. आई सगळ्या बाबतीमध्ये एक्सपर्ट आहे बरं राधिका. लोणचं म्हणू नका तुम्ही, पापड म्हणू नका, सांडगे म्हणू नका, सगळे अगदी पहिल्यापासून करण्यामध्ये एक्सपर्ट बाई ती. अहो एक्सपर्ट झाली कशी? तुम्ही शिकवलत ना तिला, आणि ती मनापासून शिकली सुद्धा हो. नाहीतर हल्लीच्या मुली काही करायचं नसतं, त्यांना सगळं रेडीमेड हवं असतं. नाही ना हो, आजकाल वेळच नाही ना मिळत. आता पहा बरं, आमच्या राधिकाला यावेळी वेळच नाही मिळाला, जमला नाही बिचारीला यावेळी करायला. अहो पण तुम्ही आहात ना, तुमची मदत होते तिला. ती नेहमी सांगत असते, उन्हाळा आला की आईंचे उद्योग सुरू. अहो नागपुरात का नाही, आम्ही 5-6 जणी एकत्र येतो आणि मग सांडगी, मिरच्या, तुम्ही त्या गव्हाच्या शेवया सगळं एकत्र बसून करतो. माझ्या सासून मला शिकवलं, मी राधिकाला शिकवलं. खरंय हो, उन्हाळ्यात असे उद्योग करायला मजाही येते. अहो 4 बायका एकत्र येतात, गप्पा गोष्टी होतात, तेवढाच वेळ पण जातो ना. हो, माझ्या सासूबाईंचा गवतावळा भारी मोठा.
15-16 जणी एकत्र यायच्या. सांगे, पापड, गव्हाच्या शेवया का नाही सगळं करत बसायचो आम्ही. अहो माझ्या आईकडे सुद्धा हे सगळं व्हायचं. हं? मी आईला मदत करायची लहानपणी, पण या महाजनींकडे कसली आवड म्हणून नाही. मग मी सोडून दिलं. लहानपणी आम्ही कसली मदत करतो. हे सायकली घेऊन हिंडायचो, दूर दूर रानात जायचो, कैऱ्या तोडायच्या, नंतर नदीवर जायचं, संध्याकाळी देवाची आरती करायची देवळात, आणि मग रात्री पत्ते कुटत बसायचो. वा, सोनेरी दिवस होते बरं ते. आता ते दिवसही गेले आणि ते वयही गेलं. अहो मी आणि नानी काय काय करायचो तुम्हाला सांगते. माझा राहुल आला ना की जाताना लोणच्याच्या बरण्या घेऊन जायचा, पण हल्ली येणंच सोडून दिलंय त्यांनी. का म्हणजे? वेळ नसतो म्हणे. हे पूर्वी फोन करायचे सारखा. एकदा यांना म्हणाला, उठसूट फोन करत जाऊ नका. त्यांना खूप वाईट वाटलं हो. तेव्हापासून फोन करणं सोडून दिलंय. का बरं ही पोरं आपल्या मायबापाला समजून घेत नाही का? आठवण येते हो खूप त्याची. का वागतात हे मुलं अशी आई वडिलांशी. आई बापांनी खस्ता खायच्या आणि मुलांनी अशी पाठ फिरवायची. अरे बाई, माय गुरु तर लहानपणी सारखा माया मागे 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 असायचा. तर सारखी आई लागायची. आई असं झालं आणि आई असं केलं, आई मला हे खायला करून दे, आई मला शर्ट दे, आई मला पुस्तक. सारखं बाई आई 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 करायचा. आणि आता का आईची आठवणही येत नाही डोळ्याला. गोव्याला गेला तर मला सांगावंसही वाटलं नाही हो त्याला. नाटकं करते म्हणे, नाटकं वाटते त्यांना. आईच्या मायेला नाटकं म्हणून असा अपमान करायचा गो. मला राधिकाच वाईट वाटते. किती सोसावं पोरीनं. मामेलीचं ठीक आहे, जाऊ देऊ आपण मायावरच तू आपल्या लेकासाठी, पण सुनेचं का? राधिका एक टोक तर ती भयारशाने हा दुसरं टोक. ते ताळमेळ आहे का? कधी कधी तर असं वाटते त्या झिंज्या धराव्या आणि तिला विचारावं, का ग बाई तुला माझ लेख मिळाला का? गुरुच सापडला का तुला? तुला बिन लग्नाचा दुसरा कोणी नाही सापडला त्या वयाचा? राधिकासाठी खूप वाईट वाटतं हो. मलाही वाईट वाटते, पण पाय बरं तुम्ही एक दिवस मिशाने आलाच सवाल करणार आहे. का ग बाई त्या नवऱ्याला तुझ्यापासून असं कोणी हिसकावून घेऊन गेलं तर तू का करशील? अहो काही वाटत नाही ह्या मुलींना त्याचं. मी तर ऐकले एका वेळेस 2-2 प्रकरणं चालू असतात त्यांची. नवऱ्याची कुठे एकनिष्ठ असतात त्या. ना कसला घरबंद, ना लाज लज्जा शरम. म्हणूनच तर माझी खूप इच्छा आहे, राधिकानं तिला असा दणका द्यायला पाहिजे ना, असा झटका द्यायला पाहिजे की पुन्हा तिनं वर डोकं नाही काढलं पाहिजे. मी तर म्हणते लग्न झालेल्या कुठल्याही बाईवर जर काही असं दुःख कोसळलं ना तर तिनं रडत नाही बसायचं. बरं, दुःख तर अजिबातच करायचं नाही. असा त्या बाईला दणका द्यायचा ना, पार विसरून गेली पाहिजे ती सगळं. थोडे दिवस थांबा, बघाल तुम्ही राधिका एक दिवस कसा दणका देते शनयाला ते. येस. हॅलो मॅम, ALF मधून कॉल आला होता. त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्ह मिस शनाया उद्या परत येणार आहेत मीटिंगसाठी. ओके, गुड. ठीक आहे मॅम. शन्या, आज तुला माझं ऑफिस पाहून माझी योग्यता कळली असेलच. मी काय करू शकते आणि तू काय नाही करू शकत याचाही तुला अंदाज आला असेल. हे मी अजिबात अहंकारानं बोलत नाहीये, पण जे काही झालंय त्यातून मी स्वतःला सिद्ध केलंय. माझी योग्यता दाखवणारे असे अनेक क्षण येतील ज्यात तुला कळेल शन्या की तू कशी चुकली असते.